राहिला माझी मग गुरा जाडफायची बारी झाली तिकडे भांड गेलं ते त्यांचा नाही काही घालता येतील वाईट काही म्हणतो त्यांना राखा घालायचा वर पाणी जारलाय सगळा सगळा पाणी या बाजू लोटून दिलायच्या पाणी तिकडून दुरीचा वरून पार बाबा तुमचं मग पूर्ण पडीवर गेलं ते मग काही पडाय सगळी पार मोडून पार खाली सगळी फेकून पार आता तिकडे काहीच नाही राहिलं. आता पुढे पण रस्ता बंद आहे समोर त्याच्या पुढे पण बंद आहे का सगळं बंद आहे पार पार पुढे पर्यंत रस्ताच बंद आहे सगळा वाईट त्याला काय करणार. चला आपण पुढे जायचं का माणूस बघायला. हा पुढे पण भयंकर स्थिती बेकार काम पुढे हे पाणी याच्यातून आलं डायरेक्टली त्यामुळे ते तुटलं तुटलं खाली ना डायरेक्ट दगडा म्हणून पाणी आले त्यामुळे ते खराब गेले एवढी आती गाड गेले तिथे नाही जीसीबी जाणार का नाही काही काय करायचं आमच्या घरात जीसीबी जाते नाही ना. बापरे कसं काय काढायचं. तुमच्या घरावर काही गेले खाली हा घर बघा ना तुम्ही नाही ना जीत आणि नाही काय झाली पण जास्त करून फार आल्याची यंत्रणा लागते जास्त कारण भरपूर साठा आलेले आहेत वरून डोंगरा पुढे घरावर गेले खाली बघा म्हणजे डायरेक्ट घरांच्या वरती आता नवीन रोड काढला बघा आता तिथं हो थोडीच सांगत आहे पुढे पण गेले का ते पुढे पण गेलो पुढे पण गेलं ना हे कुठलं गाव आहे आंबडे कधी गेले आता सकाळी रात्री 2:30-3च्या दरम्यान गेले साहेब हे सगळं हे घरावर गेले खाली हा खाली गेले घर ते पडवी बिडवी वगैरे सगळे दडापलेली तिथं. आजी तुम्ही घरामध्ये होता खाली जायचं. तुम्ही घरामध्ये होता का घरातच जायचं. पुढे गेला. तुम्हाला कधी कळलं हा भाऊसाहेब आम्ही आता बरं बोला अहो, रात्री आता एवढा जाण का म्हणजे पाणी घराच्या बाहेर कसं काय निघू. हा ते घराच्या चौ गेले हे पण तुटणार आहे मला वाटतं. हा हे खालचं पण तुटेल हा ह्या पण तुटणार आहे का झाडापासून आहे ना ह्या पण तुटणार आहे इथं. हे असं जे आलंय ना ह्या पण हे पूर्ण पाणीच खाली गेले त्यांच्या पाणी घरावर पाणी पाणी डायरेक्ट असं असं आहे काय चुकून सगळं खाली गेलेली पाणी काढलं. हे अख्खं तुटलंय वरतून ना पुढच्या पण साईडला पण तुटलेली आहे ती पुढे पण भयंकर पुढे पण ते बंद झालंय ना पुढचा पण रस्ता बंद झालेला आहे पुढचा रस्ता बंद झालेला आहे हा अवफे रस्ता आहे ना हा रस्ता आहे हा. हं. तिथं आता यंत्रणे मी केलं प्रकाश गोलापला फोन त्यांना ते म्हणले यंत्रणा लगेच पाठवून देतो नाही का म्हणलं काय- कळवलं का तुम्ही हा कळवले खाली मी बरोबर म्हणलं लवकर पाठवून द्या नाही कारण त्या बरीच हे झाले नुकसान झाले तुम्हाला कधी कळलंय झालेलं आता सकाळी 6-6:30 वाजता कळला त्यांनी फोन केला होता हा यांनीच फोन केला होता तर म्हणलं आता मग सगळं पाणी पाणी घरातून इकडे पण बाहेर निघून एवढा वर येऊ कळला. मी 4 वाजता उठून पाणी त्या शाळेतून तिकडून वळवायला पडला तपास नाही. बाबा तुम्ही सकाळी बघितलं का रात्री कळलं तुम्हाला झालेलं नाही सकाळीच पाहिलं मग घराच्या बाहेर निघालत नाही रात्री तुम्ही नाही रात्री बाहेरच नाही बाहेर निघाय मार्गच नाही बाहेर निघताच येईना बाहेर तर निघायचं कसं नाही पण ते नशीब ते एक साईडने झाले ना एक साईडला झालंय हा एक साईड तरी ते पडे मोठे बाबा बोला पुढे पुढे काय झालं कुठे काय झालं गुरांची पडाळ पेंड्या फॅन सगळा पडाळ फार आखी गेली खाली पेंडाच्या गेला मग वर आहे ना मग त्या वरून ते कराळा काय वाईट काय सगळी त्या जवळ्या ना येडबोच्या नाव सगळा नाश्त्याला तिकडे पाणी जर मोडीत वाटा ना ते पाणी वरतं मग त्या अख्खा पाणी वरून खाली तिकडून सगळा तेवढा पाणी